ते भाजपचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत। एकतर जत बद्दल काय परिस्थिती आहे? आमदार झाल्यानंतर तुमची पहिली इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2022 नंतर मध्ये 3-4 वर्षाचा गॅप होता आणि परत ह्या निवडणुका लागतायत। प्रशासक पूर्णपणे हे सगळं बघत होते आणि मी आमदार होऊन आता 23 तारखेला 1 वर्ष पूर्ण होतंय। तर माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही निवडणूक आहे आणि आम्ही अत्यंत काळजीपूर्वक या निवडणुकीला सामोरं जातोय। आमच्याकडे खूप चांगले उमेदवार आहेत, वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत। डॉक्टर आरडी साहेब जे गेले अनेक वर्ष भाजपाचं काम करतायत, हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि बाकीचे 23 उमेदवार खूप चांगल्या पद्धतीनं शहरासाठी काम करणारे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि लोकांचा विश्वास भाजपावरती आहे, माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती, देवाभाऊंच्या वरती आहे। त्यांना माहीत आहे की या शहरासाठी काही जर बदल करायचा असेल तर भाजपशिवाय काही मार्ग नाही आणि त्यामुळे सगळी लोक पूर्ण शक्तीनिशी आमच्या सोबत आहेत। आम्ही नक्की या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक जिंकू। आटपाडीमध्ये तुमचा भाजपमधलाच एक गट होता, अमरसिंह बापू देशमुख गट, त्याच्याशी तुमचं जुळलं, पण जतमध्ये महायुतीत जुळलेलं नाहीये। काय कारण आहेत? धुसफूस चालू नाही, तो भाजपचाच विषय होता। आटपाडीचा विषय हा पूर्ण भाजपचा अंतर्गत विषय होता। इथं मित्र पक्ष पण त्यांनाही जागा जास्त पाहिजे होत्या, आम्ही देऊ शकत नव्हतो किंवा त्यांना जागा जितक्या देणं गरजेचं होतं तेवढे आता इकडे उमेदवार इच्छुक असल्यामुळे ते झालेलं, त्यामुळे आमचा काय टोकाचा वाद झालाय आणि म्हणून आमच्यामध्ये गट तयार झालेत असं काहीच नाही। त्यांना 23 उमेदवार त्यांच्याकडे असल्या कारणानं त्यांनी वेगळी निवडणूक लावलेली आहे। आमच्याकडे 23 उमेदवार असल्यामुळं आम्ही वेगळं लढतोय, त्यामुळे काय इथं असं काय टोकाचा संघर्ष आहे आज मी तुमच्याशी बोलत असताना नाही, उद्या काय होईल मला सांगता येत नाही। स्टार प्रचारक म्हणून राज्यात कुठं किंवा अन्य जिल्ह्यामधील नगर परिषदेवर तुमचं लक्ष आहे का खास करून? नाही, पार्टी सांगेल तिकडे जायचं। आपलं म्हणजे मोकळं पाकिट असलं, नाव टाकलं जायचं, त्यामुळे पार्टी सांगेल तिकडे जाऊन यायचं। पार्टी मला जी जबाबदारी देईन तिकडे मी जाणार। मी पार्टीचं धन्यवाद देईन पार्टीला की मला स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये घेतलेलं आहे, त्याबद्दल पार्टीचा आभार। दुसरा प्रश्न, जरी नगर परिषद निवडणूक असल्या तरी जिल्हा परिषदेचे अप्रतिष्ठित पडगम सुरू आहेत। तुम्हाला तुमच्या गावातच घेरण्याची विरोधकाकडून तयारी सुरू आहे। तुमच्या वहिनी इच्छुक आहेत, जाहीर झाले? नाही, वहिनी इच्छुक नाहीत, परंतु तिथं परिस्थिती अशी तयार झालेली आहे की लोकांचं म्हणा की त्यांनी निवडणूक लढवावी। आता तिथली निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाते त्याच्यावरती आम्ही काम करू। आम्हाला घेरण्याचा तर काय नेहमीच प्रयत्न होतो, ते काय आमच्यासाठी नवीन नाही, परंतु आम्ही लोकांच्या मध्ये आहे, लोक आमच्या सोबत आहेत आणि काही जरी केलं तरी आम्ही आटपाडी तालुक्यातल्या पण निवडणुका आम्ही चांगल्या फरकानं जिंकू। जतमध्ये पण चांगली परिस्थिती आहे, जतमध्ये 9 जिल्हा परिषदचे गट आहेत आणि त्यामुळं आमच्याकडे पण इच्छुकांची संख्या खूप असली तरी आम्ही सर्वांना सोबत घेऊन त्यांची समजूत काढून आम्ही पुढे जाऊ। प्राणी संग्रहालयाचा मुद्दा महत्वाचा राहणार, अत्यंत महत्वाचा आहे ना। तुम्ही आता सांगा, तुम्ही एवढे वर्ष पत्रकारिता करताय, आपण लहान असताना जिजामाता उद्यानात जायचो, प्रतापसिंह उद्यानात सिंह बघायला। आता आमची संकल्पना अशी होती की जतसाठी काहीतरी असं करू की बाहेरच्या लोकांनी इथं आलं पाहिजे आणि बाहेरच्या लोकांनी इथं पर्यटनासाठी आल्याच्या नंतर आमच्या इथल्या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही पहिला प्रस्ताव असा केला होता की आम्ही वॉटर पार्क करू, की आता वॉटर पार्कला 2-3 हजार लोक तरी मोठ्या प्रमाणात येऊ शकतात, कारण आमच्याकडे 100 एकर जागा आहे फॉरेस्टची आणि मग वॉटर पार्क फॉरेस्टच्या नियमानुसार करता येईना। मग आम्ही लगेच आमचे जे सगळे सजेस्ट करणारी सहकारी टीम खूप चांगली आहे, त्यांनी लगेच आम्हाला सजेस्ट केलं की प्राणी संग्रहालय करू आपण, म्हणून आम्ही प्राणी संग्रहालयावरती गेले 2-3 महिने काम करत होतो आणि तो राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला, तर आम्हाला मान्यता मिळालेली आहे राज्य सरकारची। तर तो प्रस्ताव आम्ही आता केंद्राकडे पाठवू आणि 2-3 महिन्यामध्ये पुढच्या तो मंजूर करून घेऊ। 150 कोटीचा तो प्रस्ताव आहे। जवळपास 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी हे या प्राणी संग्रहालयामध्ये असतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचं 300 वर्ष आहे आणि त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राणी संग्रहालय जत असं या प्राणी संग्रहालयाला नाव दिलंय। आतमध्ये पक्षी वेगळं उद्यान असणार आहे, त्याला आम्ही वेगळं नाव सजेस्ट करू। सर्प उद्यान असणार आहे, त्याच्यासाठी वेगळं आम्ही नाव सजेस्ट करू। टार्गेट काय ठेवलं, कधीपर्यंत अस्तित्वात येईल? हे 1-1.5 वर्षामध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं 100 एकरामध्ये प्राणी संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठंच असं नाही। त्यामुळं मला विश्वास आहे की सोलापूर, कोल्हापूरवाले, सांगली जिल्ह्यातले सगळे, साताराचे काही लोक आणि कर्नाटक भागातील लोक हे नक्की पर्यटनासाठी आमच्याकडे येतील। त्यांचं खूप प्रस्ताव वाढलंय, जो बिबट्या लोकांना त्रास देईल त्याला आणून इथं टाकणार, त्याच्यासाठी उपचार केंद्र पण आम्ही प्रस्तावित करतोय आणि ते इकडं अंबामाता मंदिराच्या परिसरामध्ये जे फॉरेस्ट आहे तिथं ज्या प्राण्यांच्या वरती अटॅक होतो किंवा जखमी होतात त्यांच्यासाठी आता पुण्यात
उपचार केंद्र आहे, तिथं आता 800 असे प्राणी आहेत. तर तो प्रस्ताव आम्ही दुसरा देतोय की जे जखमी प्राणी आहेत त्यांच्यासाठी अंबामाता मंदिराच्या परिसरामध्ये जे फॉरेस्टची जमीन आहे तिथं ते उपचार केंद्र व्हावं आणि मग कुठलाही बिबट्या आला तर त्याला जतमध्ये राहायची व्यवस्था आम्ही करू. शेवटचा प्रश्न, तिरंगी निवडणूक जतची होते, तुतारी मग तुम्ही भाषणात म्हणलं तुतारी वाजलीच नाही, गायब झाली तुतारी. त्यांना विचारा की जयंतरावला तुम्ही विचारलं पाहिजे, गोपीचंदजी जिरवण्यामध्ये तुम्ही कुठं जाऊन बसला, किती तुमच्यावर वाईट वेळ आलेली आहे. राजकारण तर असं सदृढ असलं पाहिजे. विरोधक कोण तुमचा? जयंतराव छुपा काम करतोय, परत त्याला आता बोलायला तोंड राहिलं नाही ना. तुतारीच गायब झाल्यामुळं आता करायचं काय नेमकं. जयंतरावनी व्याप खूप केलं, पण इथं पण असे मातबर लोक ती कोणाचं ऐकत नाहीत. त्यांना पाहिजे तेच करतात आणि त्यांचा अजेंडा वेगळा असतोय. त्यामुळे जयंतराव ह्या सगळ्या विषयामध्ये निष्प्रभ ठरलेले आहेत. तर हे होते आमदार गोपीचंद पडळकर. प्राणी संग्रहालयाचा मुद्दा घेऊन जत नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, जत सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.